नमस्कार. हेल्थ गुरु आय केअरच्या आहारातून आरोग्य मालिकेत आज आपण एक अशा घटकाबद्दल बोलणार आहोत जो आकाराने मिठा एवढाच लहान आहे, पण त्याचं काम मात्र हिमालया एवढं मोठं आहे आणि ते म्हणजे आयोडीन. श्रोते हो, तुम्ही पाहिलं असेल काही मुलं दिसायला सुस्त असतात, त्यांची उंची वाढत नाही किंवा त्यांना अभ्यासात अजिबात रस नसतो. काही मोठ्या माणसांच्या गळ्याला गाठ आलेली दिसते, ज्याला आपण गलगंड म्हणतो. ही सगळी लक्षणं एका छोट्याशा कमतरतेची असू शकतात. म्हणूनच आजचा हा भाग खूप महत्वाचा आहे. आयोडीन शरीरासाठी का गरजेचं असतं ते पाहूयात. आयोडीन हे आपल्या शरीरातील थायरॉइड ग्रंथींसाठी इंधनासारखं काम करतं. आईच्या गर्भात असल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत मेंदूच्या विकासासाठी आयोडीन हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्या कमतरतेमुळे मुलांचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ कमी होऊ शकतो. त्याचबरोबर आपण दिवसभर जे काम करतो त्यासाठी लागणारी ऊर्जा नियंत्रित करण्याचं काम आयोडीन करतं. याशिवाय गळ्यातील ग्रंथींची सूज रोखण्यासाठी आयोडीन महत्वाचं आहे. श्रोते हो, रोजच्या आहारात आयोडीन असणं हा कोणताही पर्याय नसून ती गरज आहे. पाहूया आयोडीन कुठून मिळेल. आयोडीनचा सर्वात सोपा स्रोत म्हणजे आयोडीन युक्त मीठ. खरेदी करताना मिठाच्या पुड्यावर आयोडाइज सॉल्ट असे लिहिलेले आहे का हे नक्की तपासा. साठवणूक. आयोडीन हे हवेच्या संपर्कात आल्यावर उडून जातं. म्हणूनच मीठ नेहमी प्लास्टिकच्या पिशवीत किंवा काचेच्या बरणीत घट्ट झाकून ठेवा. चुलीच्या जवळ किंवा उघड्यावर मीठ ठेवू नका. पाहूयात नैसर्गिक स्रोत. जे लोक मासे खातात त्यांना समुद्रातील माशांमधून नैसर्गिकरित्या आयोडीन मिळतं. श्रोते हो, घरातील मीठ केवळ चवीसाठी नाही तर बुद्धीसाठी आणि आरोग्यासाठी आहे. हे प्रत्येक मातेला पटवून सांगा. त्यांना सांगा की स्वस्त मिळणारे उघड्यावरचे खडे मीठ हे वापरण्यापेक्षा पाकिटबंद आयोडीन युक्त मीठ वापरणं कधीही चांगलं. व्हिडिओ पाहताना YouTubeवरील लाईक बटन नक्की दाबा आणि चॅनलला हाईप करा. तुमची ही कृती महाराष्ट्रातील पुढची पिढी हुशार बनवण्यासाठी नक्की मदत करेल. भेटूया पुढच्या भागात, जिथे आपण जाणून घेऊ एका मंत्राबद्दल, तो म्हणजे आज से थोडा कम. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा. धन्यवाद.